भिन्न है, कर्म भिन्न है, उदय आदि भिन्न हो। नहीं अधीन है तेरे कोई, सच स्वाधीन परमित हो। पर नहीं तुझसे कहता कुछ भी, सुख दुख का कारण नहीं हो। करके मूढ़ कल्पना मिथ्या, तू ही व्यर्थ आकुलित हो। इष्ट अनिष्ट न कोई जग में, मात्र ज्ञान के ध्येय हो निरपेक्ष करो निज अनुभव, बाधक तुमको कोई न हो। तुम स्वभाव से ही आनंदमय, पर से सुख तो लेश न हो। झूठी आशा तृष्णा छोड़ो, जिन वचनों में चित्त धरो। परद्रव्यों का दोष न देखो, क्रोध अग्नि में नहीं जलो। नहीं चाहो अनुरूप प्रवर्तन, वेद ज्ञान ध्रुव दृष्टि धरो। जो होता है वह होने दो, होनी को स्वीकार करो। कर्तापन का भाव न लाओ, निज हित का पुरुषार्थ करो। काय सांगितलं होतं काल? समता षोडशी काव्य आहे, त्याच्यामध्ये सगळ्या कडव्यांमधून समता दाखवायची आहे. म्हणजे आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये विषम भाव करतो, कधी नफा झाला तर हर्ष करतो, कधी तोटा झाला तर शोक करतो. मग त्यात सांगतायत की जर समता असेल अंतरंगामध्ये तर दोन्ही कंडिशन्समध्ये आपण स्थिर राहू शकतो. नाहीतर चांगले मार्क पडल्यावर काय करायचं, पार्टी द्यायचं, आणि नापास झाल्यावर रडत बसायचं, असं होतंय. म्हणून काय करायचं, चांगला अभ्यास करायचा. हे सांगायला लागले, नापास व्हायचं नाही, पास व्हायचं नाही नुसतं. तर म्हणून दोन्ही कंडिशन्समध्ये आपण स्थिर राहिलो तर कोणी येऊन तुम्हाला छान म्हणलं आणि कोणी येऊन तुम्हाला नावं ठेवली, काय होणार? कधी आनंद मानणार, कधी दुःख करत बसणार, रडणार. मग असं जर आपण विचलित झालो तर आपल्याला दुःख भोगावं लागतं. म्हणून सांगतायत काय, परद्रव्यांचा दोष बघू नका. कोणी तुम्हाला बाहेर परद्रव्य दुःख देणारं नाही, आणि त्याच्या निमित्तात क्रोधाच्या अग्नीमध्ये आपण जळत राहतो. नाही चाहो अनुरूप प्रवर्तन, तर तुमच्या अनुरूप कोणी बाहेर प्रवर्तन करणारं नसतं. म्हणजे सकाळी सांगितलं होतं ना, काय काका होते का सकाळी काल, काय सांगितलं तुम्ही? कोणी उपकार करणारं नाहीये, तसं कोणी अपकार करणारं पण नाहीये. म्हणजे काय, जेव्हा कोणी तुमच्यावर उपकार करतं तेव्हा समजून घ्या तुमच्या पुण्याचा उदय म्हणून तुम्हाला प्राप्ती झाली आहे, आणि ते निमित्त आहे बहिरंगामध्ये. आणि तेच कोणी अपकार केला तुमच्यावर तर माझ्या पापाचा उदय आहे म्हणून तसं मला फळ भोगायला मिळते. नाहीतर बाहेर कोणी मला त्रास देणार नाही. म्हणून असं काय म्हणलं आपण, काय केलं, श्रुतिकावर उपकार केली का? म्हणजे त्यांचं आपण काहीतरी चांगलं करायला जाणार आणि वाईट होईल तर त्या ठिकाणी त्यांच्या पापाचा उदय आहे तो. आपण तर प्रयत्न करणार आपल्या रूपाने चांगल्या म्हणून. तसं म्हटलं की कोणाला आपल्या अनुरूप प्रवर्तन करावं हे भाव करायचे नाहीत. म्हणजे कोणी द्वेषी असेल, वैरी असेल आपला,
त्यांनी आपल्याशी चांगलं वागावं, चांगलं बोलावं, त्यांनी मित्रता करावी, हे परिणाम करणं पण चुकीचं आहे. म्हणून सांगतायत की स्वतःच्या अनुरूप प्रवर्तन कोणी करावं हे भाव ठेवणं योग्य नाही. कोण केलं? सीतेने म्हणलं का असं की रामाने माझ्या अनुकूल राहावं? म्हणजे पहिल्यांदा कुठं, ज्यावेळेस तिला वनात सोडलं तेव्हा, म्हणजे तिथं तर कुठं तिने कंपल्शन केलं की त्यांनी माझ्या अनुरूप राहावं? किंवा अजून बाकीचे उदाहरण सांगा पुराणातले. कोण कोणाच्या अनुरूप झालं? अंजनावर आळ घातला तर तिने किती भाव केले की सासूनी माझ्यासारखं राहावं, मला मला अनुकूलता द्यावी अशी. जे आलं कंडिशन त्याला स्वीकार केला आणि बाहेर पडली. अजून चंदनबाला, तुम्ही नाटक केलेलं अकलूजला, कमलश्री, कमलश्री, तिने पण काय केलं सांग? साप घालून आणला होता नवऱ्याने ह्याच्यामध्ये ना, घड्यामध्ये हार आणलाय म्हणून सांगितलं आणि साप घालून आणला होता. मग तिला माहित नव्हतं ना ऍक्च्युली, आणि तिने हात घालून काढला तर त्यातनं हार निघाला. कारण देवांनी समोर येऊन तिथं अतिशय प्रगट केलं होतं आणि त्यामुळं सांगितलं की तिला तर तो हार दिसतोय आणि एवढा सुंदर हार आहे म्हटल्यावरती त्याला बघा म्हणती, आणि त्यांनी हात घातला तर काय झालं? साप निघाला त्यातनं. तो त्याला दंश करतो आणि तो मूर्छितून पडतो. मग तिने विचार केला का असा? म्हणजे ज्यावेळेस तिला शेवटी समजलं ना सगळं हे की नवऱ्यांचं कारस्थान आहे म्हणून, त्यावेळेस तिने हा विचार नाही केला की नवऱ्याने माझ्या अनुरूप का नाही राहिला, सासू सासरे माझ्या का विरोधी होते. असं कोणाला जबरदस्ती आपल्या अनुरूप करू शकत नाही. तुमच्या पुण्याचा उदय असेल तर कोण तुमच्या प्रतिकूल राहू शकत नाही. शेजारचे कसे असते तो अनुकूल असतात का प्रतिकूल असतात? जाऊबाई भाऊ कसे असतात? अनुकूल प्रतिकूल, सगळं आपल्या परिणामांवर अवलंबून आहे. म्हणून सांगतायत की कोणाला आपल्या अनुरूप प्रवर्तन करण्याचा भाव नको. स्कूलमध्ये टीचर कसे असतात? एकाला ओरडतात, एकाला छान म्हणतात. मग तुला ओरडले आर्यन समज, काय करणार? उद्यापासून मी स्कूलला जाणार नाही. मलाच का असं म्हणतात? असं का? ते बोलतच नसणार आहे बिचारा. काय भैया काय तर म्हणा, तुम्हाला काय म्हणायचंय असं का? पण कोण काय म्हणतच नसणार तुला, तू आपलं शांत आहे ना, समताच आहे ते तुझ्यात. म्हणजे कोणी ते मॅडम लोकांनी पण किंवा टीचर्सनी आपल्यासारखं राहावं हे भाव करणं पण चुकीचं आहे. कारण आपण म्हणलं म्हणून कोण आपल्यासारखं वागतं का? दुकानात कामगार काय करते तो? तुमच्या अनुरूप पाहिजेत का नको? तुम्ही म्हणलं इकडं ठेव, नाही मी तिकडंच ठेवणार म्हणलं तर काय करणार तुम्ही? म्हणजे त्यांनी माझ्या अनुरूप राहावं हे पण भाव करणं चुकीचं आहे. तुमच्या पुण्याचं उदय असेल तर ते तुम्ही सांगणार कसं करणार? म्हणून सांगितलं न सांगता पण काम होणार. बरोबर. तर फक्त आपल्याला तटस्थ राहायचं, पुरुषार्थ करायचंय. म्हणून तर त्या काय तिचं नाव होतं, भुवन सुंदरी, तिला पण नाही का जंगलात सोडलं त्या धीराने, आणि मग किती प्रसंग आले तिच्यावर. नाही ती नाही, भुवन सुंदरी म्हणून तिची स्टोरी सांगितली होती ना मागं आपण. तर त्यावेळेस तिने पण हे विचार नाही केले की मला अनुरूप सगळं वातावरण मिळावं. म्हणजे येत गेले तिच्या पुण्यानुसार, पापानुसार तिच्यावर अनेक प्रसंग आले आणि परत तिच्या पुण्यानुसार ते परिवर्तित होत गेले. तिचं शील सुरक्षित राहिलं तिच्या पुण्यानुसार. म्हणून तुम्ही बाहेर कोणाला अनुरूप प्रवर्तन करवायला जाऊ नका, कोणी प्रवर्तन करणार नाही. भेद ज्ञान ध्रुव दृष्टी धरो, भेद ज्ञानाला आपल्या अंतरंगामध्ये उतरवा. देतो का दोष कोणाला आपण? काका परद्रव्यो का दोष न देखो, कोणाला दोष देतो? कधी दिला? कुठला प्रसंग सांगा, मला माहित आहे तुमचे प्रसंग. म्हणजे सगळ्यांचे नॉर्मल असतात ते. कोणाला दोष देतो आपण? तेच ते आपलं एक इन्सिडेंट सांग म्हणते तुला मी. कोणाला दिलं, कधी दिलं? काका काकी त्यांच्याकडे बघून तुम्ही पण दोष दिलाय, सांगते मी तुम्हाला. घरात कामवाली नाही आली आणि बरोबर पाहुणे आलेत समजा, काय केलं दुसऱ्या दिवशी? फुलं उधळतो का तिच्यावर? म्हणजे दोष देतो ना. काय म्हणायचं, तुमचं काम आज जास्त होतं आणि बरोबर येणारे कामगार नाही आले, काय करतो? म्हणजे दोष त्या पराला द्यायला जातो. तर सांगतायत की
परद्रव्यों का दोष न देखो. त्यांच्या अनुरूप त्यांनी आता ते समजा त्यांच्या काय शरीरात खराबी असेल, रोग झाला असेल, त्यांनी त्यांच्या बघणार का तुमचं बघणार. म्हणून त्या जीवाचा दोष पाहू नका. दोष दिसला तर नियमाने क्रोध होणार आणि त्यांना आपल्या अनुरूप प्रवर्तन करण्याचे पण परिणाम योग्य नाही. बाहुबली स्वामी जेव्हा ध्यानाला उभारले होते तर त्यांचं शरीर केवढं मोठं होतं माहिती आहे? केवढं होतं? आदिनाथांपेक्षा उंच होते. भगवान आदिनाथांपेक्षा म्हणजे 500 धनुष्य होते आदिनाथ स्वामी आणि 525 धनुष्य होते बाहुबली स्वामी. तर जेव्हा त्यांनी दीक्षा घेतली त्याच्यानंतर ते तप करायला म्हणून ते जाऊन बसले कुठं एका नगराच्या बाहेर. तिथं नदी होती, म्हणजे ऍक्च्युली नदी नव्हती, तिथं काय पाणी नव्हतं. त्यावेळेस त्यांनी त्या नगराच्या बाहेर तिथं जाऊन उभारले होते. किती होते, केवढे होते उंचीला? म्हणजे खूप मोठे. आता काय म्हणायचं, एक धनुष्य बघितलं का केवढं असतंय? केवढं असतं धनुष्य? 4 फूट 4 फुटाचं असतंय बहुतेक एक धनुष्य. आपल्या उंचीचं म्हणजे असं विचार करा की एक धरायला कसं यायला पाहिजे असं. रामायण बघितलं की नाही? रामाच्या मागे लावलेलं असतं की नाही धनुष्य म्हणायचं. तर ते एक धनुष्य 4 फूट म्हणजे तू 4 फूट असतील की, मग तुझ्या एवढे एक धनुष्य असते. असं 525 धनुष्य एवढे मोठे होते बाहुबली भगवान. म्हणजे कुठं बघायचं, असं वर बघायचं. आपली बिल्डिंग असते ना याच्यापेक्षा पण उंच म्हण, एवढे मोठे बाहुबली स्वामी होते. आणि ते उभारले कुठं? ध्यानाला जाऊन एका नगराच्या बाहेर. तिथं रिकामी स्पेस होती, तिथे जाऊन उभारले. आणि नेमकं ते नदीचं पात्र होतं बाजूनी वाहणार. आणि काय झालं, त्यांनी काय सर्ग मुद्रा ठेवली आणि आपलं ध्यान करायला उभारले. तर त्या नदीच्या पात्रामध्ये पाणी वाढत चाललं. काहीतरी कारण झालं आणि पाणी वाढत चाललं. आणि इतकं पाणी वाढलं की आता ते पात्रातून बाहेर येऊन त्यांच्यापर्यंत पोहोचलं. आणि ते गाव नजदीक होतं. ते सगळे राहणाऱ्यांना माहिती होतं की त्यागी मुनी आहेत, ते तपस्या करायला उभारलेत म्हणून. मग त्यांना टेन्शन यायला लागलं. आता ह्यांना जाऊन ते सांगायला लागले, तुम्ही इथं उभारू नका, तिकडं चला, इथं पाणी वाढतंय, काहीतरी होईल. पण मुनींनी ध्यान सोडलं नाही. आणि काय झालं, आता हळूहळू पाणी दूरपर्यंत पसरत गावात पसरलं. आता म्हणजे त्यांचे पाय भिजले समजा आणि पूर्ण ते गावापर्यंत पाणी पसरलं. मग हळूहळू पाण्याची लेवल वाढत चालली म्हटल्यावर आता त्यांना गावातल्यांना टेन्शन स्वतःचं नाही, कोणाचं? ह्या मुनींचं काय होणार, त्यांना कसं न्यायचं? कारण ते डोळे उघडत नव्हते आणि त्यांना हलवणं शक्य नव्हतं ह्यांना. जरी ते पण उंचीला असणार त्यावेळी, पण तरी सुद्धा उचलून नेणं तर शक्य नव्हतं कोणाला. मग कसं रक्षा करायची ही चिंता त्यांना सगळ्यांना, त्या गावातल्यांना. मग त्यांनी आपलं घरदारचा विचार केला नाही, पहिल्यांदा मुनींचा विचार केला. आणि मग हळूहळू परत पाणी वाढत चाललं. काय झालं, मुनींच्या गुडघ्यापर्यंत पाणी आलं, कमरेपर्यंत आलं, छातीपर्यंत पाणी आलं. आता गावातले सगळे लोक, गाव बुडायला लागलं ना इतकं उंच म्हटल्यावर. ते पाणी पूर्ण पसरलं गावामध्ये. आता त्या लोकांना तिथे थांबणं पण शक्य नव्हतं. मग ते येऊन बघत होते मुनींना की आता सोडलंय का ध्यान. पण मुनी काय ध्यान सोडायला तयार नव्हते. आणि मग त्यांना हलवता पण येत नव्हतं. आणि ते काय आपण सांगितलं तरी ते काय ध्यान सोडत नव्हते. म्हटल्यावर ते शेवटच्या क्षणापर्यंत ती लोक येऊन काय केली, प्रयत्न केली की मुनींना सोडवावं याच्यातून. पण आता त्यांच्या बसची बात नव्हती. पाणी खूप वाढलं आणि गाव पूर्ण बुडायला लागलं. म्हटल्यावर ते सगळ्या लोकांनी येऊन त्यांना रेस्क्यूअर्स असतात ते घेऊन गेले की तिथे तुम्ही थांबणं योग्य नाही आहे. मग मुनींना का नाही नेलं? मुनी तर ध्यानस्थ होते, त्यांना कसं नेणार? त्यामुळे सगळ्या लोकांना हळूहळू करत सगळी लोक निघून गेली. आणि राहिले कोण? पुराचं पाणी वाढतच गेलं. आणि किती गेलं? इथपर्यंत आलं. इथून इथपर्यंत आलं तरी सुद्धा मुनी ध्यानस्थ. आपल्याला खळखळ आवाज यायला लागला की आपण असं बघितलेलं असतं. ध्यान कुठे गेलं? आणि त्यांचं तर इतकी पुराची परिस्थिती असताना सुद्धा त्यांनी ध्यान सोडलं नाही. आता पाणी सांगितलं, डोक्यावरून जायला लागलं लाटा, इतकं पाणी वाढलं. आणि मग काय होणार आता? सगळ्यांना टेन्शन काय, मुनी वाहून गेले असतील. कारण इतकं अवाढव्य शरीर होतं आणि तेवढंच लाटांचा पण वेग होता.
काय न्यायला कायच प्रॉब्लेम होतो, वरून चाललाय म्हणल्यावर विचार कर की. हो ना. स्विमिंग टँक मध्ये जाता ना कधी का नाही, मग आपल्या डोक्यावर पर्यंत पाणी जायसारखं जर आपण त्या लेवलला असेल तर पाण्याचा फोर्स जास्त असणार, ते हलवणार तुम्हाला, पडणार तरी ऍटलिस्ट काहीतरी होणार. पण बाहुबली स्वामी स्थिर उभारले होते ध्यानाला, आणि मग अशा लाटा पूर्ण डोक्यावरनं वाहून निघून गेल्या. त्याच्यानंतर हळूहळू पाणी ओसरलं. कमी 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 होत आता पूर्ण पाणी कमी झालं. आता लोक गावामध्ये परत यायला लागली. काय केलं पहिला सगळ्यात, मुली आहेत का, काय झालं? घर राहिलं का बघायला गेले नाहीत. पहिला काय केलं लोकांनी, मुनी आहेत का, मुनींचं काय झालं, वाहून गेले असतील, सगळे या अपेक्षेने येऊन पळत पहिल्यांदा मुनींना पाहिले. तर त्यांना काय दिसलं, जेवढ्या ठिकाणी मुनिराज उभारले होते ना तेवढी जागा कोरडी होती. आणि पाणी सगळं बाहेर निघून गेलं होतं आणि मुनी तसेच्या तसे उभे होते. काय झालं रे, जादू. म्हणजे ती आहे त्यांच्या ध्यानाची तपाची महिमा. मग सगळ्यांनी त्यांना नमस्कार केला, जय जयकार केला. म्हणजे कशासाठी, असं परीक्षा आपल्याला करणारे अनेक प्रसंग येतात म्हणून सांगितलं की कोणी अनुरूप माझ्या प्रवर्तन करावं का भाव केले नाहीत मुनींनी. मी कोणाचं वाईट केलंय, मी तर येऊन उभारलोय ध्यान असतं का, मला हे येऊन सतवतायत. म्हणजे पाणी जलकायिक जीव वगैरे, म्हणजे असं कोणाच्या विरोधी आपण विचारू शकत नाही. आणि त्यांनी माझ्या अनुरूप राहावं हे पण आपण विचार करू शकत नाही. जसं परवा सांगितलं ना, ॲमेझॉनच्या जंगलमध्ये आग लागली माहितीये, लागली होती. किती दिवस जळली हो, 6 महिने काय तर जळली वाटतं. आणि मग ते किती जीव त्याच्यामध्ये मेले माहितीये, करोडो पशु पक्षी मेले त्याच्यामध्ये. सांगा त्यांचा काय दोष होता हो, का तसे उदय आले, कोण जाळलं त्यांना, दोष कोणाचा ते सांगा. म्हणजे झाडांची अग्नी लागलीये, झाडांना घासून वगैरे, वणवा पेटला, कोण कोणाला मारलं तिथं. म्हणजे कसं ते जीव जळत गेले एक एक करत. कोण कोणाला म्हणणार की तुझ्यामुळं झालं आणि तुझ्यामुळं नाही झालं असं. असे सगळे डोळ्यासमोर आपली पिल्लं जळतायत, आपले अंडी फुटतायत, सगळं बघतायत ते, आपले आई वडील जळतायत. कोण कोणाला वाचवू शकणार, अशी भडका सगळा पूर्ण कितीतरी दूरपर्यंत, आणि काय रस्ताच नाही बाहेर कुठं पडायला जायला वगैरे. म्हणून सांगितलं केवढं आहे ते ॲमेझॉन. ते म्हणले भारतापेक्षा कितीतरी पटीने मोठं ॲमेझॉनचं जंगल आहे फक्त. आणि मग त्यातलं जवळपास किती फार मोठं पार्ट जळाला त्या आताच्या अग्नीमध्ये. म्हणजे इतके पशु तिथे असणार त्या, म्हणजे मुळे समजून घ्या की भारतात किती येतात आपण समजू शकतो. आणि मग इतकं ह्याच्यापेक्षा कितीतरी पटीने मोठं आहे ते. आणि मग त्यात किती पशु पक्षी असणार. आणि ते दाखवलं त्यांनी जळालेलं वगैरे, किती पक्षी त्यांनी जे काही रेस्क्यूअर्स गेले ना तिथं सोडवायला म्हणून, ते सुद्धा किती जणांना काढू शकले. जे पण काढले ते अर्धे जळालेले होते. म्हणजे कोणी कोणाला दोष द्यायचं तिथं, का जळले ते, कोण मारलं त्यांना, कोण जाळलं. मग आपण अशा कंडिशन्स मध्ये म्हणणार की नॅचरल डिझास्टर्स काय म्हणतात ना. आणि मग लावलं तुमच्या घराला आग कोणीतरी समजा, तिथं काय करता हो तुम्ही, ते घराला बघायचं सोडून कोण लावलं त्याकडे गेला तर सगळंच गेलं हातातलं. म्हणजे असं झालं ना, म्हणले होते सोलापूरमध्ये विक्रांत यांचं दुकानाला आग लागली होती ना, तर ते आग लागलेली विझवायचं कमी, सगळ्यांचे प्रश्न काय, कोणी तर लावलेलीच असणार. म्हणजे काय केलं, जे काय मिळायचं ते बी मिळायचं नाही असल्या विचारांमध्ये. म्हणजे केलं सगळं, विझवलं सगळं झालं, कुठून लागली आग हे शोधायचं सोडून कोण लावली. आणि झालं होतं शॉर्ट सर्किट, त्याच्यामुळं आग लागली होती. आणि तिथं पानान वह्यान काय राहणार आहे, त्याच्यामुळं अजून ते, आणि लाकडी होतं दुकान, सगळं जळलं. म्हणजे मला म्हणायचंय, परद्रव्यांचा दोष पाहू नका, तुम्हाला त्याच्या निमित्तात त्रासच होणार आणि त्या दोषातून आपण बाहेर पडू शकत नाही. आपल्या कर्मांच्या अनुसार आपल्याला सगळे उदय भोगावे लागणार. नरकात गेलो का कधी आपण, नाही गेलो, कुठनं टपकली तू, नरकात गेलोय का नाही कधी, किती वेळा तर गेलो. तिथं कोण कोणाला दोष देणार सांग. एक नारकी दुसऱ्या नारकीला मारत असतो, कोणाला म्हणायचं हा दोषी म्हणून म्हणायचं,
कोण दोषी असतो काका नरकामध्ये? सगळे एकमेकाला त्रास देणारे आहेत आणि एकमेक परत दुःख करत बसणारे आहेत. त्यामुळे तिथं परद्रव्यांना दोष देऊन चालत नाही, कारण जेवढं आयु आहे तेवढं आयु तिथं दुःख सहन करावं लागतं. आणि जो त्या दोषांची दृष्टी ठेवणार त्याला नियमाने क्रोध होणार, कषाय होणार आणि स्वतः तो झुरत राहणार अंतरंगामध्ये. म्हणून बाहेर कोणीही आपल्या अनुरूप प्रवर्तन करणार नाही आणि ते करावं हे आपले भाव पण नकोत. म्हणून भेद ज्ञान ध्रुव दृष्टी धरू, म्हणून असं भेद विज्ञान आपल्या अंतरंगामध्ये धारण करा. म्हणून अजून एकदा घे तिकडं 6वं माग दे, तू बघ ना सरकून माग. परद्रव्यों का दोष न देखो, क्रोध अग्नि में नहीं जलो, नहीं चाहो अनुरूप प्रवर्तन, वेद ज्ञान ध्रुव दृष्टी धरो. काय समजलं सांगा? तेवढं काय समजून सांगा अर्थ आता. पराचा दोष आपण बघायचा नाही, क्रोधामध्ये आपण प्रवर्तन करायचं नाही, आपलं चांगलं व्हावं असं प्रतिकूल कोण नाही आपल्याला. ज्ञानाची दृष्टी पाहिला माझ्याकडे. म्हणजे सांगायचंय की त्या जंगलमध्ये सगळे किती पशु असते, पक्षी असतात, सिंह असतो ना, आणि अनेक असे निर्बळ पशु आहेत. त्यावेळेस तिथं त्या निर्बळ पशूंना तो सिंह मारतो, किंवा आता भय असतं त्या पशूंना की कुठून मारेल का, पकडेल का, कोण रक्षण करणार आहे हो त्यांचं. आणि समजा असं एक प्रज्ञाच्या मुलांनी गोष्ट सांगितली होती बरं का, तिचं नाव काय असतं, पुण्यकोटी नावाची गाय असती आणि ती जंगलात चरायला गेलेली असते. आर्यन कुठं आहे काय म्हणले, पुण्यकोटी नावाची गाय असते. आता त्यांनी कन्नडमध्ये सांगितली होती बरं का ती गोष्ट, त्याचं नाव त्याच्यात पुण्यकोटी. आणि ती चरायला म्हणून गेली जंगलामध्ये, आणि त्या जंगलमध्ये काय चरत चरत ती एकटी पडली आणि मग मागून सिंह आला. आणि सिंह आला आणि तो मारणार तिला, आता तिच्यावर झडप घालणार. तेवढ्यात ती सावध झाली आणि म्हणली की मला मारू नको, मला घरी जायचंय, कारण माझं पिल्लू कालच जन्मलंय, त्याला मला दूध पाजायचंय, ते वाट बघतंय माझं, तू मला मारू नकोस. तो म्हणला मी भुकेलेला आहे, मी काय करणार आहे, मला खाद्य दे, मी तुला सोडून देतो. मग तिला उपायच नव्हतं तिच्याकडे काय खाद्य आहे. मग ती म्हणाली की तू मला 1 दिवसाचा वेळ दे, मी तिला त्या पिल्लाकडे जाऊन येते, किंवा 1 तासाचं काय असं म्हणली असेल. त्या पिल्लाकडे जाते, त्याचं काळजी घेते, त्याला दूध पाजते, त्याला सांगून मी परत येते तुझ्याकडं, मी तुला प्रॉमिस करते. कोण म्हणलं असं, गाय म्हणाली. हां. आणि मग तिला खूप वाईट वाटायला लागलं की आत्ता काल जन्मलेलं आपलं पिल्लू आहे आणि तिला सोडून जायचं, पण तरी सुद्धा तिने प्रॉमिस केलं की मी येणार. त्या सिंहाला सांगितलं आणि ती गेली म्हणे त्या वासराकडं गाय. म्हणजे सिंहाने विश्वास ठेवून सोडलं आणि ती गाय गेली पिल्लाकडं आणि पिल्लाला सांगितलं सगळं असं झालंय म्हणून. ते पिल्लू रडायला लागलं, तू माझी माता आणि तू मला सोडून गेल्यावर माझं कोण रक्षण करणार, कोण करणार सांग, त्या पिल्लाकडं कोण बघणार. मम्मी तुझी गेली समज अम्मांकडं तर तुझ्याकडं कोण बघणार, जा पण का नको. तर ते म्हणाली ते पिल्लू म्हणाला की माझ्याकडे कोण बघणार आहे तू गेली तर, आणि ते रडायला लागलं. पण पुण्यकोटी काय म्हणाली की नाही, त्यांनी मला विश्वासावर सोडलंय तर मला जायलाच पाहिजे, मला असं नाही जाऊन चालणार नाही. तिने काय चारा वगैरे बरोबर आणलेलं ते टाकलं, तिला दूध पाजलं आणि सांगून ती निघाली. ते पिल्लू पण म्हणालं की ठीक आहे, तू तुझ्या शब्दाच्या बाहेर जाणार नाहीस तर मी तुला अडवणार नाही. आणि ती गेली गाय सिंहाकडे आणि म्हणली की मी तुझ्या प्रॉमिस प्रमाणे येऊन उभारली आहे, तुला काय करायचंय कर. मग त्यावेळी सिंह म्हणाला की तू घरी का गेली होती. मग तिने सांगितलं
माझं पिल्लू वाट बघत होतं, ते कालच जन्मलेलं वगैरे वगैरे, मग ते कसं सोडलं तुला, असं ते सिंहाने विचारलं. म्हटलं त्यांनी सांगितलं की तिला मी सांगितले की आपल्या प्रेमापेक्षा मला माझ्या शब्दाचं जास्त महत्व आहे, त्यामुळं तुम्ही विश्वास ठेवून मला सोडलाय तर तुमच्या विश्वासाचा मी घात नाही करणार, म्हणून मी परत आले. आणि मग ते सगळं ऐकल्यावर ते सिंह पण काय म्हणायचं इमोशनल झाला आणि काय म्हणला, जा तुला काय सोडून दिलं. भावनिक झाला. भावनिक झाला. बरं, पंढरपूरचा नव्हता ते. आणि त्याला सोडून दिलं त्या गाईला. का झालं असं? म्हणजे त्यांनी जर असं म्हणलं असतं, त्या गाईने पुण्यकोटीने जर असं म्हणलं असतं की हा कुठनं आला, मला का मारतोय, ह्याला मी काय त्याचं वाईट केलंय, तर असं दुसऱ्याला दोष द्यायचा. तिथे दुसऱ्याला दोष देऊन आपलं कार्य होणार नाही. म्हणून कुठं प्रसंगावधान पाहिजे की आपण कशा रीतीने कुठल्या प्रसंगातून बाहेर पडू शकतो. द्वारका जळाली, का जळाली हो? कोणी कोणाला दोष द्यायचं? का जळली द्वारका? का जळली? कोण? द्विपायन मुनींनी सांगितलं ना, त्यांच्या स्कंदात काय खांद्यातनं अग्नी निघाली आणि ती सगळ्या नगराला जाळून. कोण कोण जळलं सांग त्याच्यामध्ये? नाही, ते नगरात विचार कर ना. सगळे जळाले म्हणत असताना सुमत प्रकाशजींनी असं खुलासा करून अजून सांगितलं की म्हणले तुम्हाला तर अशी माणसं जळालेली दिसली, पशु जळालेले दिसले, म्हणले प्रत्येक घरामध्ये किती किडे असणार आहेत, ते किडे पण जळाले, त्यांचा काय दोष हो? पाणी असणार, पाण्यात मासे असणार, बेडकं असणार, ती जळाली, त्यांचं काय दोष? म्हणजे सगळीकडं असं अनेक प्रकारांनी जीवितहानी झाली, पण कोण कोणाला दोष देऊ शकणार? म्हणून आपण आपल्या परिणामांना दोष द्या तर, आणि त्या परिणामातून बाहेर पडण्याचा, सुटण्याचा पुरुषार्थ करा, तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा उदय त्रास देऊ शकणार नाही. परद्रव्यांचा दोष पाहून आपले दोष दूर होत नाहीत, आपल्याला सुखाची प्राप्ती होत नाही. म्हणून हे जीवांनो, क्रोधामध्ये जळू नका. क्रोध कोणाचा नाश करतो? मी तुझ्यावर क्रोध केला, कोणाचं वाईट झालं सांग? तुझं का माझं? कोणाचं? मी क्रोध केला ना म्हटल्यावर मला पहिल्यांदा टेम्पर चढवावा लागतो आणि मग मी तुला बोलणार, तू रागीद्वेषी होशील, नाही तर नाही होशील, पण मी पहिल्यांदा झाले ना. जसं उदाहरण काय सांगितलं त्यांनी, चिखल मारायचंय कोणाला तर मला, तर चिखल मला पहिला हातात घ्यावा लागतो. चिखल नाही, तुम्हाला रंग कळणार. रंगपंचमी खेळता तुम्ही, मला माहित आहे. तर रंगपंचमी खेळताना काय करायचं, हातात रंग घेतला दुसऱ्याला लावायला. ते रंग कोणाला लागला पहिला आपला हात रंगलेला असतो. ते रंग आवडते म्हटल्यावर उदाहरण काय उपयोगी नाही. चिखल आपल्याला ह्याच्या हाताला लागलं तर नको वाटतंय, दुसऱ्याला मारायचं म्हणजे आपण लगेच तयार. म्हणजे म्हणून सांगितलं की जेव्हा क्रोध करतो त्यावेळेस पहिलं नुकसान आपलं आहे. म्हणून कुठल्याही रीतीने आपण दुसऱ्याला दोष देणं योग्य नाही, त्याच्या निमित्तात क्रोध करणं सुद्धा योग्य नाही. म्हणून स्वतःला सगळ्या दोषांपासून मुक्त जाणा, परद्रव्याचा दोष पाहू नका, तर आपण आनंदी जगू शकतो. हो, सांगू पण. सावधान, मी जीव आहे, मी ज्ञान मात्र आहे, मी पराचा करता नाही, नाहं हमी परेसेन, मी पराचा होत नाही, मी मात्र ज्ञान स्वरूपी आहे. नाहं हमी परेसेन, न मे परेसन्ति नानमहमेको. मी ज्ञान मात्रच आहे जाणा.
शांत आहे, प्रशांत आहे, परम शांत आहे.